पावसानंतरला रायगड किल्ला रायगड कसा दिसतो तुम्ही पाहिला आहे का? नाही पाहिला असेल तर ही रील नक्की पहा. रायगडावर कधीच 5 मिनिटात पाऊस पडेल, कधी 5 मिनिटात ऊन सुद्धा येईल. रायगडाच्या अवतीभोवती कित्येक धबधबे सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. जर तुम्ही बाईकनी येताय तर तुम्हाला स्वर्गाचाच प्रवास अनुभवायला मिळणार. मानगाव आणि इंदापूरवाल्यांना गावातून बाहेर आल्या समोरच रायगड दिसतो. खरं म्हटलं तर रायगडावरती चालत जाणं हेच मजा आहे, पण वयस्करांसाठी रोपवेची सुविधा सुद्धा आहे आणि हे रोपवे खरंच खूप सेफ्टी आहेत. रायगडावर जाताना मला असं काहीतरी अनुभवायला मिळालं, जणू ढगं रायगडाला स्पर्श करतायत की काय. त्यासोबतच घनदाट झाडी. पावसामध्ये रायगडावरती भरपूर धुकं असतं, पण ते 5-10 मिनिटासाठी असतं. परत जातं, परत येतं. महाराजांना मुजरा करून त्यानंतरला रायगड पाहायला गेलो. खरं तर धुक्याने पूर्ण चादर भरली होती रायगडावर. तुम्ही कधी ढगांना स्पर्श नाही केला असेल ना, तर रायगडाला आलात ना, तुम्हाला ढगं तुमच्या समोरून येताना जाताना दिसतील. आणि आता तर 6 जून सुद्धा येत आहे. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा येतोय, तर तुम्हीही नक्की जा. मी तर असणारच आहे तिथे. दर 5 ते 15 मिनिटांनी बदलणारा हवामान आपल्या रायगडला पाहायला मिळतो. म्हणजे कधी पाऊस पडेल, कधी ऊन येईल, कधी पूर्ण धुकं असतं. म्हणजे जणू आपण स्वर्गातच उभे आहोत. या ठिकाणी गेलो ना, खरंच खूप बोलावं असं मन करतं महाराजांसोबत. 2 महिन्यानंतरला रायगडावरती हिरवागार चादरीची एक परत येईल आणि रायगडावरती आपल्याला कारवीची फुलं आणि बरेचसे फुलं पाहायला मिळतात. रायगडावर कितींदा गेलो तरी कमीच वाटतं. रायगडावरती किती थांबलो तरी टाईम कमीच वाटतो. महाराजांना कितींदा हाक दिली तरी कमीच वाटते.